Hello students, today I am going to start with the next event in plant reproduction and that event is fertilization. ह्याच्या अगोदर आपण प्लांटच्या रिप्रोडक्शन मध्ये काही टप्पे पाहिले होते. त्याच्यात सांगत होतो की प्री फर्टिलायझेशन चेंजेस, फर्टिलायझेशन आणि त्याच्या पुढे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. आतापर्यंत आपण जो काही पार्ट शिकलो आहोत त्याच्यामध्ये आपण प्री फर्टिलायझेशन चेंजेसचा सर्व पार्ट संपवलेला आहे आणि आज अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला शिकवणार आहे अँड दॅट इज द फर्टिलायझेशन. याच्याशी निगडीत HSC बोर्ड एक्झाम किंवा सीईटी नीट याच्यामध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न याच्यावरती विचारले जातात. त्यामुळे अतिशय लक्ष देऊन आपल्याला हा मुद्दा तयार करावा लागतो किंवा याची तयारी करायला लागते. सो व्हॉट इज मीन बाय फर्टिलायझेशन? फर्टिलायझेशन म्हणजे नेमकं काय? फर्टिलायझेशनची एक सिंपल डेफिनेशन अशी केली जाते, फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट्स टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट. मी थोडक्यात असं म्हणतो, व्हॉट इज फर्टिलायझेशन? फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट. सपोज दिस इज द मेल गॅमेट and this is haploid. Haploid means having one set of chromosome. एक सेट क्रोमोसोमचा असणारा हा हॅप्लॉइड मेल गॅमेट that fuses with haploid female gamete. हाच फिमेल गॅमेट बरोबर फ्यूज होतो and this female gamete is also haploid and the fusion produces a diploid zygote. याच्यापासून एक पेशी तयार होते आणि त्या पेशीला आपण झायगोट असं म्हणतो. दिस झायगोट इज डिप्लॉइड and the process of fusion of this male gamete with this female gamete to form diploid zygote is called as a fertilization. याला आपण fertilization असं म्हणतो. Actually the process of fertilization it was discovered and explained by Strasburger. स्ट्रासबर्गर नावाचा शास्त्रज्ञ आहे आणि त्यानं ही प्रोसेस एक्सप्लेन केली, डिस्कवर केली. ही डिस्कवर्ड अँड एक्सप्लेन्ड द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. आपण आता एंजिओस्पर्म प्लांट मधील फर्टिलायझेशन शिकत आहोत आणि इन एंजिओस्पर्म द फर्टिलायझेशन इज नोन ॲज डबल फर्टिलायझेशन. म्हणजे ह्या जे फर्टिलायझेशन आहे याच्या फक्त मागं मी एक शब्द जोडतो, बिकॉज इन एंजिओस्पर्म the process of fertilization is known as double fertilization. या डबल फर्टिलायझेशनच्या प्रोसेसची पण डेफिनेशन आहे, याचा कन्सेप्ट आहे, परंतु आपण त्याच्या एंडला ही डेफिनेशन करणार आहोत. व्हाय इट इज कॉल्ड एज अ डबल फर्टिलायझेशन इन एंजिओस्पर्म. एंजिओस्पर्म मध्ये या प्रोसेसला डबल फर्टिलायझेशन का म्हटलं जातं हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. द प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन इट वॉज डिस्कवर्ड बाय वन पर्सन अँड ही इज नोन ॲज Navasin. He discovered the process of double fertilization in plants and these plants are Lilium and Fritillaria. Lilium आणि Fritillaria या दोन प्लांट मध्ये त्याने पहिल्यांदा डबल फर्टिलायझेशनची प्रोसेस एक्सप्लेन केली. त्यामुळे पुन्हा लक्षात घ्या, व्हॉट इज फर्टिलायझेशन? That is the fusion of male and female gamete is fertilization. Process discovered and explained by Strasburger. In angiosperm, the process is known as a double fertilization. And the process of double fertilization was discovered by Navasin in plants, Lilium and Fritillaria. मग आपण शिकूया की नेमकं ही डबल फर्टिलायझेशनची प्रोसेस कशा पद्धतीने होते. त्यासाठी पुन्हा एकदा मी थोडंसं या चॅप्टर मध्ये तुम्हाला मागे नेणार आहे की जेणेकरून आजचा मुद्दा आपल्याला समजेल आणि मागच्या काही मुद्द्यांची थोडक्यात रिव्हिजन होईल. आतापर्यंत आपण मेल फिमेल दोन्ही प्रकारचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, या दोन्ही प्रकारच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये होणारे चेंजेस म्हणजे दोन्ही प्रकारचे स्पोर्स, मायक्रोस्पोर आणि मेगास्पोर, दोघांपासून डेव्हलप होणारे गॅमेटोफाइट, मेल गॅमेटोफाइट आणि फिमेल गॅमेटोफाइट आणि त्यांच्यामधले गॅमेट्स, या सर्व गोष्टी आपण शिकलेलो आहोत. अगदी थोडक्यामध्ये आजचा फर्टिलायझेशनचा मुद्दा शिकवत असताना पुन्हा एकदा त्याची रिव्हिजन होईल म्हणून मी थोडक्यात तो पार्ट सांगतो. तुम्ही काय शिकलेला आहात किंवा तुम्हाला आतापर्यंत काय माहिती आहे. हे जे स्ट्रक्चर आहे की जे स्ट्रक्चर ज्याला आपण एम्ब्रियो सॅक किंवा फिमेल
गॅमेटोफाइट असं म्हणतो. मी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या समोर हा एम्ब्रियो सॅक किंवा हा फिमेल गॅमेटोफाइट काढतो. सी, दिस इज द फिमेल गॅमेटोफाइट. आपल्याला आता सगळ्यांना माहितीये दिस फिमेल गॅमेटोफाइट इज प्रेझेंट इनसाइड द ओव्हिल. ओव्हिलच्या आतमध्ये आहे. समजा आपण असं म्हणूया की आता दिस साइड इज चॅलेझल साइड, दिस साइड इज मायक्रोपायलर साइड, म्हणजे हे इन्व्हर्टेड ओव्हिल आहे. आपल्याला माहिती आहे ऑन चॅलेझा देयर आर 3 हॅप्लॉइड सेल्स इन फिमेल गॅमेटोफाइट, आणि या 3 पेशी आहेत. these are called as antipodal cells. यांना अँटीपोडल्स असं म्हणतो. आणखी लक्षात घ्या all 3 cells are haploid. या तिन्ही सेल्स हॅप्लॉइड आहेत. then on micropylar end this female gametophyte contain a group of 3 cells, and this group is called as egg apparatus. In egg apparatus there is a central large cell, and this large cell is called as egg or female gamete. egg किंवा female gamete असे म्हणतो. ही हॅप्लॉइड पेशी असते. then on either side this female gamete contain synergid. या ठिकाणी एक लहान सेल आहे, दिस इज synergid, आणि इथे एक लहान सेल आहे, दिस इज also one more synergid. आता लक्षात घ्या both synergids are haploid cells. this female gamete is haploid cell, म्हणजे इथल्या ह्या 3, ह्या वरच्या 3 आणि या खालच्या 3, 6 ही सेल हॅप्लॉइड आहेत. आणखी एक मुद्दा आपल्याला माहिती आहे, these synergids they contain finger like projections. म्हणजे यांच्यावरती असं फिंगर लाईक प्रोजेक्शन्स असतात. मी इथे बाजूला काढतो, सपोज दिस इज वन सिनर्जी, या ठिकाणी हा फिमेल गॅमेट आणि हा दुसरा सिनर्जी. देन इट कंटेन फिंगर लाईक प्रोजेक्शन्स, आणि याला आपण फिलीफॉर्म ॲपॅरेटस असं म्हणतो. हा फिलीफॉर्म ॲपॅरेटस याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. ऍक्च्युअली द फिलीफॉर्म ॲपॅरेटस ऑफ सिनर्जी इट सिक्रीट्स सम केमिकल्स टू गाइड द passage of pollen tube or entry of pollen tube in the ovule. तो मुद्दा आपण शिकणार आहोत. पण लक्षात ठेवा here is the synergid or filiform apparatus of the synergid. लक्षात घ्या at the center this female gametophyte contain 2 haploid nuclei, आणि या 2 haploid nuclei both are called polar nuclei. त्यामुळे पुन्हा लक्षात घ्या 3 अँटीपोडल्स, हे 2 पोलार न्यूक्लिआय, एक आणि या सिनर्जी. हा पार्ट आपला झालेला होता. आणखी एक मुद्दा लक्षात ठेवा, या ज्या 2 पोलार न्यूक्लिआय आहेत बोथ आर हॅप्लॉइड, बट ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन these 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिआय फ्यूज टुगेदर. आणि जर ह्या 2 पोलार न्यूक्लिआय एकत्र फ्यूज झाल्या तर त्याच्यापासून एक स्ट्रक्चर तयार होणार आहे. इथून पुढे त्याचं नाव लक्षात ठेवा, अँड दिस इज कॉल्ड ॲज अ सेकंडरी न्यूक्लियस. आता 2 पोलार न्यूक्लिआय दोन्ही एकत्र आल्या N+N, म्हणजे हे सेकंडरी न्यूक्लियस कसं असेल तर डिप्लॉइड असेल. मी आणखीन पण इथं सेकंडरी न्यूक्लियस दाखवलेलं नाही. हिअर आर द पोलार न्यूक्लिआय, बोथ आर हॅप्लॉइड, बट ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन दे फ्यूज टुगेदर, सेकंडरी न्यूक्लियस. त्यामुळे इथून पुढे सेकंडरी न्यूक्लियस हा पार्ट डिस्क्रिप्शन मध्ये आला की लक्षात ठेवायचं दिस इज डिप्लॉइड, अँड दिस सेकंडरी न्यूक्लियस इज फॉर्मड बाय द फ्युजन ऑफ 2 पोलार न्यूक्लिआय, 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिआय. दोन्ही एकत्र आल्यामुळे हा सेकंडरी न्यूक्लियस तयार झाला. सी, दिस इज द फिमेल गॅमेटोफाइट और एम्ब्रियो सॅक. आता पुढे आपल्याला आणखीन याच्या पुढे जेव्हा जातो त्यावेळेला आपल्याला माहितीये दिस एम्ब्रियो सॅक इज सराउंडेड, इट इज कव्हर्ड बाय न्यूसेलस और मेगास्पोरेंजियम. न्यूसेलस किंवा हा मेगास्पोरेंजियम. आता मी ओव्हिल कंप्लीट करतोय. सी, दिस इज द न्यूसेलस और दिस इज द मेगास्पोरेंजियम. त्याच्या पुढे जाऊया आपण. दिस न्यूसेलस इज अगेन कव्हर्ड बाय 2 कव्हरिंग्स, अँड दिस 2 कव्हरिंग्स आर इंटेग्युमेंट्स. हे इंटेग्युमेंट्स आहेत. सी, या ठिकाणी हे 2 इंटेग्युमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. अगेन ऑन धिस साइड there are 2 integuments. हे 2 integuments आहेत. सी, आता आपल्याला पुढे माहितीये दिस पॉइंट इज मायक्रोपाइल, आणि इकडे आता चॅलेझा असेल. ह्याच्या पुढे हे इंटेग्युमेंट जिथून निघाले तो चॅलेझा झाल्यानंतर सी, दिस इज द फ्युनिकल. हा फ्युनिकल आहे,
बरोबर आहे. इथपर्यंत स्ट्रक्चर आपल्या सगळ्यांना येते. दिस इज द ओव्हिल. आता वेअर दिस ओव्हिल इज प्रेझेंट, दिस ओव्हिल इज प्रेझेंट इनसाइड द ओव्हरी. हा ओव्हरी मध्ये आहे आणि त्यामुळं आता मी याच्या बाहेरून या प्लांटची ओव्हरी काढतो, या फुलाची ओव्हरी काढतो. सी इथं आपण जाऊया. सराउंडिंग टू दिस देयर इज अन ओव्हरी. मी थोडीशी मोठी काढतोय. सी दिस इज द ओव्हरी. आपण आता कन्सिडर करूया दिस ओव्हरी कंटेन ओनली वन ओव्हिल. याच्यात एकच ओव्हिल आहे. ओव्हरी. आता ही ओव्हरी संपल्यानंतर कार्पेलचा वरचा पार्ट, सी दिस पार्ट इज कॉल्ड एज अ स्टाईल. माझ्याकडे जागा कमी आहे त्यामुळे आता स्टाईल मी शॉर्ट काढतो आणि या स्टाईलच्या वरच्या सरफेसला सी यू कॅन सी such a structure and this structure is called as a stigma. म्हणजे हा एंटायर कार्पेट. इथपर्यंतचं स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आहे. You know, at the time of pollination, what happens? A pollen grain lands on this stigma. या स्टिग्मा वरती pollen grain पडतो. It could be of 2 cells or 3 cells. त्याच्या पुढे आपल्याला माहिती आहे when it lands on stigma after pollen pistil interaction it germinate. हा germinate होतो and it produces a tube and this tube is called as a pollen tube. You know, this pollen tube grows through stigma and then style and then enters into the ovary and finally it enters into the ovule. पुढे आपल्याला माहिती आहे at the tip of this pollen tube a nucleus called the tube nucleus आणि त्याच्या मागे जनरेटिव्ह सेल पासून तयार होणारे 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स. हा ही पार्ट आपल्याला माहिती आहे. आता पुढे काय होतं, व्हॉट हॅपन एट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन. सी द filiform apparatus of these synergies secrete some chemicals and in response to these chemicals this pollen tube grow downward and enter in ovary and finally in the ovule. This type of growth of the pollen tube in response to chemicals, this is called as a chemotaxis. याला chemotaxis or chemotactic growth असं आपण म्हणतो. Means the growth towards the chemical stimulus. बरोबर आहे. आता आपण असं कन्सिडर करूया की फायनली ही जी पोलन ट्यूब आहे ही पोलन ट्यूब अशी ग्रो झाली, वाढली and then it enter into the ovary. Then next step is entry of pollen tube in the ovule. ओव्ह्यूल मध्ये ही पोलन ट्यूब कशा पद्धतीने एंट्री होईल. पोलन ट्यूबला ओव्ह्यूल मध्ये एंट्री करण्यासाठी 3 पर्याय आहेत, 3 मार्ग आहेत. In most of the angiosperm, this pollen tube enters in the ovule through this mouth called as a micropyle. And entry of pollen tube in the ovule through micropyle is called as porogamy. याला आपण porogamy म्हणायचं. जर आपल्याला विचारलं what is porogamy, the answer is entry of pollen tube in the ovule through micropyle. It is called as porogamy. Most of the angiosperm show porogamy. porogamy पाहायला मिळते, म्हणजे त्यांची पोलन ट्यूब मायक्रोपाईल मधून एंट्री करते. In some plants the pollen tube may enter in ovule directly through the chalaza. The entry of pollen tube in the ovule through chalaza is called as chalazogamy. Chalazogamy simple है, means pollen tube enters in the ovule through chalaza. Or sometime the pollen tube may enter through integument, म्हणजे neither through micropyle nor through chalaza. तर दोन्हीच्या मध्येच कुठेतरी इंटेग्युमेंट मधूनच घुसते. And entry of pollen tube in the ovule through the integument is called as a mesogamy. याला आपण मेसोगॅमी असं म्हणतो. म्हणजे आपल्याला 3 नवीन टर्म्स या ठिकाणी समजल्या. त्या
तिन्ही टर्म पोलन ट्यूबच्या एंट्रीसाठी वापरल्या जातात. पोरोगॅमी, चॅलाझोगॅमी आणि मधून कुठून तरी घुसली देन इट इज कॉल्ड ॲज मेझोगॅमी. याला मेझोगॅमी असं म्हटलं जातं. हे पहा, तिन्ही पैकी कुठल्या तरी एका मार्गातून ही पोलन ट्यूब आत येईल. वन्स इट enters into the ovule, the next point is entry of pollen tube in the female gametophyte. आता ओव्ह्यूल मध्ये इकडून आली, इथून आली, परंतु या फिमेल गॅमेटोफाइट म्हणजे आपल्या एम्ब्रिओ सॅक मधून कुठून जाईल? तर उत्तर आहे इन एम्ब्रिओ सॅक पोलन ट्यूब ऑलवेज एंटर्स थ्रू मायक्रोपायलर एंड where the synergids are located, where this egg apparatus is located. म्हणजे मायक्रोपाईल मधून येऊ, इंटेग्युमेंट मधून येऊ किंवा चॅलाझा मधून येऊन फायनली फिमेल गॅमेटोफाइट मध्ये घुसण्यासाठी या बाजूला यायला लागेल. मीन्स पोलन ट्यूब कम विथ द एग apparatus. एग apparatus पाशी येतं. आता लक्षात ठेवा, हे जे पोलन ट्यूब आहे, म्हणजे आपण आता ही पोलन ट्यूब पुढे कंटिन्यू करूया. सपोज दिस इज द पोलन ट्यूब. ही पोलन ट्यूब मायक्रोपाईल मधून घुसते असं आपण दाखवूया. सी इट एंटर्स थ्रू द मायक्रोपाईल. पुढे आपल्याला माहितीये ऍट द टिप इट कंटेन ट्यूब न्यूक्लियस विच इज गोइंग टू डिसअपियर. पुढे जाऊन हे ट्यूब न्यूक्लियस डिसअपियर होणार आहे. अँड बिहाइंड दिस ट्यूब न्यूक्लियस देर आर 2 मेल गॅमेट्स. याच्यामध्ये 2 मेल गॅमेट्स असतील. फायनली द पोलन ट्यूब टचेस वन ऑफ द सिनर्जी. दोन पैकी एका सिनर्जीला पोलन ट्यूब टच करते अँड दॅट सिनर्जी इज गोइंग टू डिजनरेट. म्हणजे आपण तिला डिजनरेटिंग सिनर्जी म्हणतो. सपोज मी आता या ठिकाणी दाखवतो दिस पोलन ट्यूब टच दिस वन. या सिनर्जीला टच करते. नाउ दिस सिनर्जी स्टार्ट टू डिजनरेट. जिला पोलन ट्यूब टच करते ती सिनर्जी डिजनरेट व्हायला लागते. अँड देन द पोलन ट्यूब, आपल्याला माहितीये पोलन ट्यूब ही इंटाइन पासून बनलेली आहे. इंटाइन की जो या ठिकाणी याच्यामधला लेअर होता आणि इंटाइन सेल्युलोज आणि पेक्टिन पासून बनला की जे वॉटर ऍब्सॉर्ब करतात. ऍज द सिनर्जी स्टार्ट टू डिजनरेट दिस पोलन ट्यूब ऍब्सॉर्ब वॉटर फ्रॉम द सिनर्जी. ही पोलन ट्यूब सिनर्जी मधलं पाणी शोषते अँड ऍज अ रिझल्ट द पोलन ट्यूब बस्ट. हे पहा, आत एंट्री करते, पाणी ऍब्सॉर्ब करते आणि बस्ट होते. आता ज्या वेळेला ही पोलन ट्यूब आत बस्ट होईल ट्यूब न्यूक्लियस विल डिसअपियर. हे डिसअपियर होईल आणि मग ट्यूब न्यूक्लियर डिसअपियर झाल्यानंतर या पोलन ट्यूब मध्ये फक्त 2 मेल गॅमेट्स राहतील आणि हे 2 मेल गॅमेट्स ह्या एम्ब्रिओ सॅक मध्ये रिलीज केले जातील. सपोज दिस इज 1 मेल गॅमेट, दिस इज अनदर मेल गॅमेट. मी या ठिकाणी नाव देतो सी. दीज आर मेल गॅमेट्स. हे मेल गॅमेट्स आहेत, बरोबर आहे. हे दोन्ही मेल गॅमेट्स हॅप्लॉइड असतात. हा एक मेल गॅमेट, हा दुसरा मेल गॅमेट. म्हणजे इथपर्यंत आता काय घडलंय पहा, पोलन ट्यूब आतमध्ये आली, बस्ट झाली आणि 2 मेल गॅमेट्स रिलीज झाले, बरोबर आहे. नाउ ऍक्च्युअल प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. आता त्याच्या अगोदर आणखीन एक टर्म आपण लक्षात ठेवायची. सी, both these male gametes are non-motile and these non-motile male gametes are carried up to the female gamete with the help of this tube. म्हणजे हे non-motile male gamete female gamete पर्यंत वाहून आणले कशाच्या मदतीने? with the help of this tube. या ट्यूबला आपण पोलन ट्यूब असं म्हणतो. and the process by which non-motile male gametes are carried up to the female gamete by pollen tube, this is called as सायफोनोगॅमी. हिला सायफोनोगॅमी असं म्हणायचं. ह्याच्यातला एक शब्द आहे सायफन. आपल्याला सायफनिंग प्रोसेस माहिती आहे. समजा एखादा वॉटर टँक असेल आणि त्या वॉटर टँक मधलं पाणी आपल्याला इथपर्यंत आणायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये पाईप टाकतो. पाईप सक केलं की पाणी पुन्हा कंटिन्युअस चालतं. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज सायफनिंग. आणि तशा प्रकारे सायफनिंग करून हे मेल गॅमेट्स फिमेल गॅमेट्स पर्यंत पोच केले अँड दॅट्स व्हाय द प्रोसेस इज कॉल्ड एज सायफोनोगॅमी. या 4 नवीन टर्म्स आल्या. त्या 3 टर्म पोलन ट्यूबच्या एंट्री संदर्भात. आणि सायफोनोगॅमी इज द प्रोसेस बाय विच non-motile male gametes are carried up to the female gamete by pollen tube. इथपर्यंतच्या ह्या नवीन टर्म झाल्यानंतर आता आपल्याला ऍक्च्युअल
प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन, तिथं प्रोसेस नेमकी कशी घडतीये त्याच्याकडे जायचं. लक्षात घ्या, वन्स these two male gametes are released inside the embryo sac, then fusion take place 2 times. 2 वेळा फ्युजन होतं. आता ते 2 वेळा फ्युजन जो होतं त्यापैकी जे पहिलं फ्युजन आहे, लक्षात घ्या याच्यासाठी वेगवेगळ्या टर्म्स वापरल्या जातात. दिस इज कॉल्ड ॲज अ सिंगॅमी. हे पहा, सिंग मीन्स फ्युजन, गॅमी गॅमेट्स, फ्युजन ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड ॲज अ सिंगॅमी. हे फ्युजन पहिल्यांदा होतं, यासाठी द प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ फर्स्ट फर्टिलायझेशन. याला फर्स्ट फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. आणि याचा जो प्रोडक्ट आहे त्याच्यापासून झायगोट तयार होतो, झायगोट पासून एम्ब्रियो जनरेट होतो आणि त्याच्यापासून नवीन प्लांट जनरेट होतं. and that's why it is also known as generative fertilization. याला जनरेटिव्ह फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. बघा पहिल्यांदा काय होणार, सिंगॅमी किंवा फर्स्ट फर्टिलायझेशन. सी व्हॉट हॅपन्स इन सिंगॅमी. इन सिंगॅमी दिस इज हॅप्लॉइड मेल गॅमेट. हा मेल गॅमेट आहे, दिस इज हॅप्लॉइड हा. देन इट फ्युजेस विथ फिमेल गॅमेट, दॅट इज एग. समजा या ठिकाणी मी हा फिमेल गॅमेट काढला, दिस इज ऑल्सो हॅप्लॉइड, हा पण हॅप्लॉइड आहे. and this haploid male gamete fuses with haploid female gamete to form one cell, and this cell is called as zygote, and it must be diploid. n plus n 2n म्हणजे एक हॅप्लॉइड सेट अधिक दुसरा हॅप्लॉइड सेट, डिप्लॉइड सेट तयार होईल. म्हणजे 2 सेट एकत्र येतील, हा झायगोट तयार होईल. बघा म्हणजे what is the product of first fertilization or syngamy? The product of first fertilization is zygote, and this zygote is diploid. आणि त्याच्यानंतर पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेसच्या वेळेला मी इथं फक्त लिहून ठेवतो, हा जो झायगोट आहे, दिस झायगोट विल गोइंग टू प्रोड्यूस एम्ब्रियो. ह्याच्यापासून एम्ब्रियो तयार होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे एम्ब्रियो पण डिप्लॉइड असणार आहे. दिस इज द फर्स्ट फर्टिलायझेशन. एक फर्टिलायझेशन झालं. आता त्याच्यानंतर सेकंड इव्हेंट ऑफ फर्टिलायझेशन. दिस सेकंड इव्हेंट ऑफ फर्टिलायझेशन इज कॉल्ड एज अ ट्रिपल फ्युजन. याला आपण ट्रिपल फ्युजन असं म्हणणार आहोत, ट्रिपल फ्युजन. और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ सेकंड फर्टिलायझेशन. याला सेकंड फर्टिलायझेशन असं म्हणतो. और इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन. याला व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन असं म्हणतो कारण की ह्याचा प्रॉडक्ट हा व्हेजिटेटिव्ह टिश्यू आहे. आता हे काय होतं पहा, आता पहा, आउट ऑफ 2 मेल गॅमेट्स 1 गेट फ्यूज विथ फिमेल गॅमेट. एक मेल गॅमेट शिल्लक राहिला. आता हा या 2 पोलार न्यूक्लिआय बरोबर फ्यूज होणार. पण मी मगाच सांगितलं, जस्ट ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन these 2 haploid polar nuclei fuse to form secondary nucleus, and this secondary nucleus is diploid. समजा या ठिकाणी आता हे सेकंडरी न्यूक्लियस आहे, सेकंडरी न्यूक्लियस कसा आहे, इट इज डिप्लॉइड. हे डिप्लॉइड आहे. इट फ्यूज विथ दिस मेल गॅमेट, म्हणजे दुसरा मेल गॅमेट शिल्लक राहिलेला. आपल्याला माहिती आहे दिस मेल गॅमेट इज हॅप्लॉइड. नाउ 2n प्लस n जो काही प्रोडक्ट मिळणार आहे, हा प्रोडक्ट इट मस्ट बी ट्रिप्लॉइड. अँड दिस ट्रिप्लॉइड प्रोडक्ट इज कॉल्ड एज अ प्रायमरी. प्रायमरीचा p. एंडोस्पर्म. एंडोस्पर्म हे रिझर्व्ह फूड आहे, त्याचा e. न्यूक्लियस. प्रायमरी एंडोस्पर्म, एंडोस्पर्म न्यूक्लियस PEN. आणि हा कसा असेल, ट्रिप्लॉइड असेल. दिस ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इज द प्रोडक्ट ऑफ ट्रिपल फ्यूजन और सेकंडरी सेकंड फर्टिलायझेशन. म्हणजे मी जर आता हा एवढाच पार्ट एखाद्या ठिकाणी असा बाजूला दाखवायचा प्रयत्न केला तर मी असं म्हणेन, या ठिकाणी काय झालेलं असेल, इथं आता झायगोट तयार झालेला असेल आणि या सेंटरला हा तयार झालेला असेल, दिस इज
PEN आणि हा काय असेल तर झायगोट. लक्षात घ्या, इन फ्युचर दिस झायगोट प्रोड्युसेस एम्ब्रियो and this embryo require nourishment. एम्ब्रियोला फूड पाहिजे and this food is endosperm आणि हा एंडोस्पर्म सुद्धा ट्रिप्लॉइड असला पाहिजे, तो PEN पासून तयार होतो. हे आपण पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस मध्ये पाहणार आहोत. म्हणजे या पद्धतीने जर आपण पाहिलं, इन द प्रोसेस ऑफ दिस फर्टिलायझेशन फ्युजन टेक प्लेस फॉर 2 टाइम, 2 वेळा फ्युजन होतं. and that's why the process is called as a double fertilization. अगदी आपण सुरुवातीला म्हटलं की in angiosperm the process of fertilization is called as a double fertilization. Why it is called as a double fertilization? Because in angiosperm the fusion take place for 2 times during fertilization and that's why it is called as a double fertilization. आपल्याला जर विचारलं what is double fertilization, तर आपण म्हणूया the fertilization in which 2 male gametes are used. One male gamete fuse with egg to form diploid zygote and another male gamete fuse with secondary nucleus to form triploid primary endosperm nucleus. आणि त्यामुळे 2 मेल गॅमेट्स वापरले किंवा फ्युजन 2 वेळा झालं and that's why the process of fertilization is called as a double fertilization. This process was actually explained by Navasin first in Lilium and Fritillaria plant याच्यामध्ये. अशा पद्धतीने लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण पहिल्यांदा मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट, फिमेल गॅमेटोफाइटच्या डेव्हलपमेंट हे सगळ्या शिकलो आणि मग आता प्रोसेस फर्टिलायझेशनची शिकत असताना ते एकत्र केलं. जर आपल्याला विचारलं व्हॉट इज सिंगॅमी, द आन्सर इज फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज सिंगॅमी. काय प्रोडक्ट आहे? डिप्लॉइड झायगोट. देन व्हॉट इज triple fusion of secondary nucleus and one more male gamete, that is triple fusion or second fertilization. त्याचा प्रोडक्ट काय? तर त्याचा प्रोडक्ट आहे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. हे इथपर्यंतचा पार्ट आहे. आता याच्या पुढे आणखी 1-2 छोटे मुद्दे विचारले जातात. त्याच्यापैकी एक आहे व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशनचा सिग्निफिकन्स काय? ही जी प्रोसेस आपण शिकलो, व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. त्यापैकी पहिला मुद्दा मी या ठिकाणी असं सांगेल, द प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन एन्श्युअर्स सीड फॉर्मेशन विथ रिझर्व फूड. म्हणजे काय? मी असं म्हणेल, इट एन्श्युअर्स सीड फॉर्मेशन कसं? विथ रिझर्व फूड अँड दिस रिझर्व फूड is called as an endosperm. मग आज मी सांगितलं PEN तयार होईल, त्याच्यापासून एंडोस्पर्म तयार होईल and that is the reserve food for the embryo साठी. आणखीन एक मुद्दा, the process of double fertilization it restores diploid condition in plant. म्हणजे आपल्याला माहिती आहे मायक्रोस्पोर आणि मेगास्पोर तयार करण्याच्या अगोदर हा स्पोरोफाइट हा डिप्लॉइड होता, परंतु स्पोर हे हॅप्लॉइड तयार झाले. आता एम्ब्रियो डिप्लॉइड तयार होतो, त्या एम्ब्रियो पासून पुढच्या पिढीचं झाड तयार होणार आहे, ते पुन्हा डिप्लॉइड असेल. इट रिस्टोर्स द डिप्लॉइड कंडिशन इन द प्लांट. आणखीन एक महत्वाचा, डबल फर्टिलायझेशनच्या वेळेला जे PEN तयार होतं, PEN इज द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. दिस PEN produces triploid. त्याच्यापासून काय तयार होतं? इट प्रोड्युसेस ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म and this triploid endosperm tissue is more nutritive. हा जास्त न्यूट्रिटिव्ह आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म 2 डिव्हिजन मधले प्लांट सीड तयार करतात. पण जिम्नोस्पर्मच्या सीड मध्ये जो एंडोस्पर्म असतो तो फिमेल गॅमेटोफाइटच्या टिश्यू पासून तयार झालेला असतो. आणि त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं, हे कुठेतरी एंट्रन्स एक्झाम मध्ये विचारलं होतं की जिम्नोस्पर्मचा एंडोस्पर्म कसा आहे, तर आपलं उत्तर आहे इन जिम्नोस्पर्म द एंडोस्पर्म इज हॅप्लॉइड. आणि हा कशापासून? तर फिमेल गॅमेटोफाइटच्या टिश्यू पासून. बट इन एंजिओस्पर्म द एंडोस्पर्म इज ट्रिप्लॉइड because it is formed from primary endosperm nucleus and this triploid tissue is more nutritive.
आणि मग ज्या अर्थी एंजिओस्पर्म प्लांटच्या एम्ब्रियोला हे जास्त न्यूट्रिटिव्ह फूड मिळालं, तो एम्ब्रियो जास्त टिकाऊ असतो. अँड दॅट्स वाय एंजिओस्पर्मिक सीड्स आर मोर व्हायबल. हे जास्त व्हायबल असतात, जास्त दिवस ते टिकून राहतात, कारण एम्ब्रियोला हे न्यूट्रिटिव्ह फूड मिळालेलं आहे. आणि आणखीन एक सिग्निफिकन्स ह्याचा आपल्याला सांगता येईल, द प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन अवॉइड पॉलीएम्ब्रियोनी. सी, पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय? अ कंडिशन व्हेन सीड कंटेन मोर दॅन वन एम्ब्रियो. ज्या वेळेला एका सीड मध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियोज असतात त्याला आपण पॉलीएम्ब्रियोनी असं म्हणतो. अँड द प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ पॉलीएम्ब्रियोनी. कसं काय? कारण या वेळेला दोन्ही मेल गॅमेट्स वापरले जातात, मेल गॅमेट शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे दुसरा एम्ब्रियो तयार करण्याची शक्यता राहत नाही. अँड दॅट्स व्हाय द प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन इट अवॉइड द चान्सेस ऑफ पॉलीएम्ब्रियोनी. पॉलीएम्ब्रियोनी चान्सेस अवॉइड करतात. अशा पद्धतीनं या इथपर्यंत आपण एंजिओस्पर्म प्लांट मधलं डबल फर्टिलायझेशन. याच्या पुढे जाऊन आपल्याला पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस पुढे शिकायचे आहेत. पण त्या पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस कडे जाण्या अगोदर लक्षात ठेवा की फर्टिलायझेशनच्या वेळेला किंवा फर्टिलायझेशनच्या एंडला या ओव्ह्यूल मध्ये काय सिच्युएशन आहे. या ओव्ह्यूल मधली सिच्युएशन आता आपल्याला माहित झाली, हे मी करून टाकतो आता. इन द ओव्ह्यूल ही सिनर्जी डिस्ट्रॉय झाली आहे. पुढे अँटीपोडल्स पण डिस्ट्रॉय होतील. ऍट मायक्रोपायलर एंड देयर इज वन सेल and this cell is zygote आणि कशी आहे? डिप्लॉइड आहे. and at the center of this embryo sac there is काय आहे? PEN प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, हे जे कसं आहे? ट्रिप्लॉइड आहे. आता पुढे काय होणार? झायगोट पासून एम्ब्रियो तयार होईल आणि एम्ब्रियोला फूड पाहिजे, त्यामुळे पीईएन पासून फूड तयार होईल, दॅट इज एंडोस्पर्म. मग कसं झालं पा? पहिल्यांदा झायगोट तयार झाला होता, पुन्हा पीईएन तयार झाला. आता तिसरी स्टेप, ह्या पीईएन पासून अगोदर रिझर्व्ह फूड एंडोस्पर्म तयार होतो आणि तो एंडोस्पर्म यूज करत खात ह्या झायगोट पासून एम्ब्रियो तयार होतो. सो इन नेक्स्ट लेक्चर we are going to discuss about the post fertilization changes, means changes after fertilization. What exactly happen inside this ovule and what happens with this ovary. ह्याचं काय होतं हे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस मध्ये आपल्याला येणार आहे. इन पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस, डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, देन डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो झायगोट पासून, देन the ovule get converted into seed and ovary get converted into fruit. हे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस आपण नेक्स्ट लेक्चर पासून पुढे सुरू करणार आहोत.